अडचणींची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं करतोय। गौतमी पाटीलच्या अडचणी वाढू शकतात कारण गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला होता। सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे असं कळतंय। त्याच्या कुटुंबियांनी गौतमीच्या अटकेची मागणी केली आहे। विशेष म्हणजे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा गौतमी पाटीलवर कारवाईच्या सूचना केल्या आहेत। त्यामुळे आता गौतमीला अटक होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, नृत्यांगना गौतमी भोवती नवा वाद, रिक्षा चालकाच्या कुटुंबियांचा प्रहार, आम्हाला सगळ्या सीसीटीव्ही फुटेज दाखवा, जी गाडीची मालकीन तिथं होती ती तिथेच होती, हा माझा संशय आहे। गौतमी पाटीलला अटक होणार। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटलांचे हे आदेश। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका कारनं रिक्षा चालकाला धडक दिली। ही कार गौतमी पाटीलची असल्यानं या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली। हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता। नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं होतं। पण आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी झालेल्या रिक्षा चालक कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। यावेळी त्यांनी गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केली। माझी शेवट मागणी पहिल्यापासून न्यायाचीच आहे आणि न्यायाचीच असणार आहे। जो खरा आरोपी आहे तो समोर सादर करा, आम्हाला सगळ्या सीसीटीव्ही फुटेज दाखवा, जी गाडीची मालकीन तिथं होती ती तिथेच होती, हा माझा संशय आहे आणि त्याबद्दलच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजेत। विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांनीही गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल विचारताच चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावलं। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला चला, तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर ट्विटद्वारे टीका केली आहे। चंद्रकांत पाटील पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। माननीय चंद्रकांत दादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे। दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। त्या रिक्षावाल्या कुटुंबियांना भरी मदत मिळालीच पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे। पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही। रोहित पवारला काय कामधंदा आहे? लई नेता व्हायला लागला, जरा जरा तरी स्वतःची पद सांभाळून राहा रे बाबा। काय म्हणाला? युद्ध होत आहे पुण्यामध्ये, त्यावर दादा बोलतात, गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही। निलेश दायवळ विषयामध्ये मी काय केलं ते काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय। दुसरीकडे अपघात करणारं वाहन हे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावानं असल्यानं पुणे पोलिसांनी तपासासाठी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली। चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांनी गौतमीला आदेश दिले आहेत। गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट ही, आपण जेव्हा आपण माहिती घेतली त्यावेळेस आपल्याला निष्पन्न झालं की ही जी कार आहे ती गौतमी पाटील यांच्या नावावर होती, परंतु आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज किंवा CDR याच्यावरून पोलिसांनी तपास योग्य रीतीने केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आरोपी त्या ठिकाणी होता त्याच आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढची कारवाई केलेली आहे। पुण्यात कारनं रिक्षा चालकाला धडक दिल्यानं आणि आता रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं गौतमीची अडचण झाली।
चंद्रकांत पाटलांचे आदेश आणि पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आता गौतमीला अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली। ही चर्चा केवळ चर्चाच ठरते की खरी होते हे येणारा काळच ठरवणार आहे। पण सध्या तरी गौतमीच्या कारनं नवा वाद निर्माण केलाय एवढं निश्चित।